जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुद्रा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज एका महान क्रांतिकारकाची कथा आपल्यापुढे मांडण्यासाठी उपस्थित आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका म्हणजे एक इतिहास प्रसिद्ध तालुका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तर देश स्वतंत्र होईपर्यंत अनेक वीरांनी आपली देशभक्ती दाखवून दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती वीर नेताजी पालकर हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तांदळी गावचे. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचे एक साथीदार बाबाजी ढमढेरे हे तळेगाव ढमढेरेचे एक वीर पुरुष. नारायणराव ढमढेरे आणि अनेक ढमढेरे वीरांनी या तळेगावच्या पानिपतच्या युद्धामध्ये समर्पण केलेलं होतं, आत्मसमर्पण केलेलं होतं. देशासाठी मरणारी, देशासाठी त्याग करणारी अनेक माणसं या शिरूर तालुक्यात होऊन गेली. अनेक वीर या शिरूर तालुक्यात होऊन गेले. त्यापैकी आज मी जी कथा आपल्यापुढे मांडणार आहे ती शिरूर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे म्हणजे जे बाबाजी ढमढेरेच्या नावाने प्रसिद्ध असलेलं किंवा ढमढेरे परिवाराचं वतनाचं गाव असलेलं असं एक प्रसिद्ध गाव. आणि याच गावामध्ये विष्णू गणेश पिंगळे यांचा 1888 साली जन्म झाला. बालपणचं शिक्षण गावात झाल्यानंतर, कारण त्या काळामध्ये शिक्षणाच्या फारशा सोयी नव्हत्या, पुढील शिक्षणासाठी ते समर्थ विद्यालय कोल्हापूर येथे गेले आणि तिथे मॅट्रिकची परीक्षा पास झाले. देशभक्तीचे संस्कार खरं म्हणजे विष्णू पिंगळे यांच्यावरती याच विद्यालयात झाले. आणि अशा प्रकारे कोल्हापूरच्या समर्थ विद्यालयातून मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांनी विचार केला की इंजिनियर व्हायचं. परंतु घरची परिस्थिती अत्यंत साधारण ती गरिबीची होती. आणि मग आता आपण शिकायचं म्हणजे आपण स्वतःच्या कष्टाने आपण पैसे जमा करूनच शिकलं पाहिजे. परंतु नोकरी करण्यासाठी मग आता जायचं कुठे, तर मुंबईला गेले. मुंबईला काही काळ त्यांनी नोकरी केली आणि इंजिनियर होण्याचा प्रयत्न त्यांचा चालू झाला. परंतु हे करत असताना त्यांचं मनही त्या नोकरीमध्ये रमेना. आणि त्यावेळेला मग त्यांनी एक गोष्ट ठरवली की देशभक्तीसाठी काहीतरी करायचं. आपण देशभक्ती व्यवसायाबरोबर आपल्याला आपल्या देशाची जी पारतंत्र्यात ही जनता खितपत पडलेली आहे तिला बाहेर काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. देशभक्तीची रुजवात त्यांच्या तनामनामध्ये झालेली होती. आणि मग अशा प्रकारे व्यवसाय असा करायचा की जेणेकरून आपल्या हातून देशभक्ती घडली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी लातूर जिल्हा येथील औसा येथे हातमाग व्यवसाय सुरू केला. म्हणजे स्वदेशी कापड विणण्याचा एक व्यवसाय सुरू केला. परंतु थोड्या दिवसामध्ये तो बंद करून ते पुन्हा आपल्या गावी तळेगाव ढमढेरे येथे आले. आणि घरी आल्यानंतर घरच्यांना आश्चर्य वाटलं की आता तू तिथं व्यवसाय सुरू केला होता, मग परत का आला. 2 दिवस थांबवून त्यांनी सांगितलं की मी आता 2 दिवसांनी अमेरिकेला जाणार आहे आणि अमेरिकेमध्ये पुढील शिक्षणासाठी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जात आहे. तिथं जाऊन कष्टाची कामं करून मी इंजिनियर होण्याचा प्रयत्न करीन. आणि अशा प्रकारे मग ते अमेरिकेला रवाना झाले आणि तिथं खूप कष्टाची कामं करून 1923मध्ये पैसे मिळाल्यानंतर वॉशिंग्टन विद्यापीठामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण सुरू झालं. पण तो काळ असा होता पारतंत्र्याचा. देशभर इंग्रजांचं राज्य पसरलेलं होतं. आणि अशा काळामध्ये भारतीय जनता हालाकीत जीवन जगत होती. त्यामुळे बरेचसे लोक भारत सोडून अमेरिका, इंग्लंड वगैरे देशामध्ये जाऊन देश स्वतंत्र करण्यासाठी नियोजन करत होते. तेव्हा वॉशिंग्टन येथे लाला हरदयाळ यांची गदर पार्टी काम करत होती. आणि या गदर पार्टीमध्ये जवळजवळ 5,000 तरुण देशभक्तीचं शिक्षण घेत होते. म्हणजे क्रांतिकारकांचं शिक्षण घेत होते, क्रांतीचं शिक्षण घेत होते.
आणि बॉम्ब बनवणे, रिव्हॉल्वर बनवणे, बॉम्ब स्फोट घडवून आणणे आणि त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा तयार करणे, अशा प्रकारचं काम लाला हरदयाळ यांच्या नेतृत्वाखाली गदर पार्टी करत होती. आणि मग हे त्यांनी पाहिल्यानंतर आपल्या शिक्षणाला रामराम ठोकून ते यामध्ये सामील झाले आणि कष्ट, देशभक्ती ही त्यांच्या अंगी मुळातच असल्यामुळे सामील झाल्यानंतर त्यांनी प्रामाणिकपणे बॉम्ब बनवण्याचे, रिव्हॉल्वर बनवण्याचे आणि लष्करी शिक्षण घेतलं. आणि मग लाला हरदयाळ यांनी त्यांना त्या क्रांतिकारकांचा नेता म्हणून जाहीर केलं आणि त्यांच्यावर एक जबाबदारी सोपवली की आता तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, बॉम्ब तयार केलेले आहेत, साथीदारही मी तुम्हाला देतो, तुम्ही भारतामध्ये जायचं आणि आपल्याला हा देश स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न करायचा. भारतामध्ये त्यावेळेला रासबिहारी बोस हे कार्य करत होते. इथले संघटन क्रांतिकारकाचं करून त्या क्रांतिकारकांना तयार करण्याचं काम ते करत होते. लाला हरदयाळ यांनी शस्त्रे आणि सहकारी बॉम्ब वगैरे सर्व देऊन त्यांना इकडे लाहोरला पाठवलं, जिथं रासबिहारी बोस काम करत होते. आणि त्यांच्याकडे हे सर्व साथीदार घेऊन विष्णू गणेश पिंगळे लाहोरला पोहोचले, रासबिहारींची भेट घेतली आणि त्यांच्या ताब्यामध्ये सगळे सहकारी बॉम्ब वगैरे ते दिल्यानंतर त्याने एक योजना आखली. एकाच वेळेला भारतातील जिथं जिथं इंग्रज चौक्या असतील किंवा इंग्रजांचे त्यावेळेला ठाणे असतील त्याच्यावर एकाच वेळेला हल्ला करायचा आणि सर्व देशातील केंद्र आपल्या ताब्यात घ्यायची, याप्रमाणे ठरलं. आणि 15 फेब्रुवारी 1914 रोजी उठाव करण्याचं ठरवलं. परंतु आपल्या देशामध्ये क्रांतिकारकाबरोबर, देशभक्ताबरोबर देशविरोधी काम करणारे फितुरही तयार झाले. एका फितुराने बातमी दिली, इंग्रज सरकार खडबडून जागं झालं. त्यांना माहीत झालं की अमेरिकेमधून विष्णू गणेश पिंगळे नावाचा मोठा क्रांतिकारक आलेला आहे आणि तो गडबड करण्याच्या बेतात आहे. आणि मग त्यांनी लाहोरला शोध सुरू केल्यानंतर बरेचसे क्रांतिकारक साथीदार सापडले गेले. पण रासबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे तिथून फरार झाले. बाकीचे साथीदार पकडले गेले. त्यांचे जवळ असलेले नकाशे आणि इतर शस्त्रेही सापडली आणि त्याप्रमाणे त्यांना अटक करण्यात आली. पण विष्णू गणेश पिंगळे आणि रासबिहारी बोस तिथून फरार झाले. रासबिहारी दुसरीकडे गेले आणि विष्णू गणेश पिंगळे यांनी ठरवलं की प्रयत्न चालू ठेवायचा, मिरजच्या छावणीमध्ये जायचं आणि ती मिरजची छावणी उडून द्यायची. तिथं त्यांचे काही सहकारी होते, त्यांनी कळवलं की मी मिरजला येतो आणि आपण इंग्रज छावणीवरती हल्ला करू. त्याप्रमाणे 18 बॉम्ब घेऊन पिंगळे मिरजच्या छावणीमध्ये गेले. परंतु फितुरांनी तीही बातमी दिली, कारण फितूर त्यांच्या मागावर होते आणि ते पकडले गेले. आणि अशा प्रकारे एक 27 वर्ष केवळ वय असलेला असा हा क्रांतिकारक ऐन उमेदीमध्ये आपल्या देशासाठी प्राण अर्पण करण्यास तयार झालेला हा क्रांतिकारक मोठी योजना घेऊन भारतातील सर्व केंद्र ताब्यात घ्यायची, कारण त्यावेळेला महायुद्ध सुरू होणार होतं आणि इंग्रज महायुद्धात गुंतील आणि आपण देश ताब्यात घ्यायचा, अशा प्रकारची चांगली योजना घेऊन आणि आपल्या देश स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न करणारा असा हा वीर क्रांतिकारक पकडला गेला. आणि पकडला गेल्यानंतर त्यांच्यावरती खटला भरला. या खटल्यामध्ये दोषी तर ते ठरणारच होते, कारण त्यांच्याजवळ बॉम्ब सापडले होते, अनेक साथीदारही सापडले होते, पकडले गेले होते. आणि मग अशा प्रकारचे त्यांच्यावर खटला भरून देशविरोधक इंग्रजांचं राज्य उलटून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या या वीराला फाशी शिक्षा सुनावण्यात आली. आणि ती शिक्षा 16 नोव्हेंबर 1915 रोजी म्हणजे आजच्या दिवशी अंमलात आणली गेली. तेव्हा शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशा है, यही बाकी निशा है. अशा या महान वीराला, महान क्रांतिकारकाला
आणि आमच्या पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढरे शिरूर तालुक्यातील या महावीराला मी मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.